बारामतीच्या अजितदादांच्या स्टेटमेंटचा जो उहापोह चाललेला आहे आणि अजितदादा जे बोलले ते योग्य बोललेले आहेत. किंवा काही मंडळी आता इलेक्शन आल्यामुळं सांगतील की आता ही माझी शेवटची इलेक्शन आहे, आता तुम्ही मला यावेळी सहकार्य करा. तर आता राजकीय जीवनामध्ये परिवर्तन हा नियतीचा नियम असतो आणि लोकांना परिवर्तन हवं आहे बारामतीमध्ये, आणि हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अजितदादा ते परिवर्तन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये काम करत असताना दादांनी जे वक्तव्य केले की इथं उमेदवार आमचं उभं राहणार बारामतीमध्ये, आणि दादा काय असं मोघम उमेदवार उभं करणार नाही. निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे असाच उमेदवार त्या ठिकाणी उभा राहील. आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि आम्ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करणार. दादांनी जे प्रेस्टिजियस सीट केलेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीचं नाव घेतलं जातं आणि निश्चितपणे त्या यशामध्ये आम्ही कुठं ना तरी खारीचा वाटा आमचा असणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात जितेंद्र आव्हाड सातत्यानं काहीतरी वेगळी स्टेटमेंट करतात दादांबद्दल. त्याने आता आपलं शांत बसावं, कारण त्यांचा नटसम्राटपणा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांची ती वक्तव्य 30 वक्तव्य काहीतरी अगदी नाटकी भाषेत बोलायचं आणि दादाला काय डॅमेज करता येईल का, परंतु दादा काय डॅमेज वगैरे होत नाही अशा गोष्टीमुळे. आणि आपली स्वतःची प्रतिमा उंचावण्याकरता मी खूप पवारसाहेबांच्या जवळचा हे दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न जितेंद्र आव्हाड हे सातत्यानं करत असतात. त्यामुळे आता त्यांनी खूप शांत बसावं आणि उगाच आपण काहीतरी वेगळे आहोत. मला वाटतं की एकच वक्ता दिसतो त्याच्यामध्ये, त्या पक्षामध्ये बाकीचे नेते मंडळीला काही चान्सच दिसत नाही. बाकीचं कोणाचं स्टेटमेंटच नाही ना, कधीच नसतं, फक्त हेच बोलत असतं फक्त सातत्यानं. तर आता सातत्यानं बोलल्यानंतर की आपल्याला काहीतरी वेगळेपणा निर्माण होतो आणि मग माझं महत्त्व प्राप्त होतं, मी काहीतरी जगापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि मी दादांबद्दल बोलतो. आणि ज्या दादांनी तुम्हाला राज्य शासनामध्ये ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होता तर ह्याच अजितदादांनी तुम्हाला मदत केली ना त्यावेळी, म्हणून तर तुम्ही मंत्री म्हणून टिकला त्या ठिकाणी. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे आणि वाटेल ते स्टेटमेंट करून आपल्याला सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या पाठीमागे जर आपण प्रयत्न करत असेल तर तसं काही लोक शून्य आहेत, लोकांना चांगलं समजतं आणि आपली काहीतरी वेगळी भूमिका दाखवायची आणि पवारांमध्ये इंटरनल फॅमिलीमध्ये वाद काहीतरी निर्माण करायचे. या ठिकाणी प्रतिभाताईंबद्दल देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की त्यांना काय विधवा करायचं काम करतायत का, असं काय बोलताय तुम्ही. ज्या माऊलीने अजितदादांवरती पण संस्कार केले त्या माऊलीच्या विरोधात तुम्ही अशा पद्धतीनं राजकारणाच्या या वेगळ्या दिशेने न्यायचं आणि त्यांना काहीतरी टार्गेट करायचं, ते सोडून द्या ना हे धंदे. त्याच्यामुळे एखाद्या फॅमिलीमध्ये जे वित्तुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही जे करताय, राजकारणाच्या जागी ठेवा, परंतु एका वेगळ्या दिशेनं काहीतरी राजकारण न्यायचं. आणि मला तर वाटतं की आता पवारसाहेबांनी अजितदादांना आशीर्वाद दिले पाहिजेत आणि या वादामध्ये न पडता एक राजकीय चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये कसं राहील याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. पवारसाहेबांचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि इथून पुढे तो केला जाईल. याच्या आधी देखील आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं पवारसाहेबांवरती आमच्या लोकांचं देखील प्रेम आहे. परंतु ही अशी काही मंडळी त्याच्यामध्ये काही ना तरी एक मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात आणि आपलं स्वतःचं महत्त्व वाढवण्याचं, परंतु स्वतःचं महत्त्व वाढवण्याकरता दादाने इतकी क्षमता या कामाची या माणसाची असेल तर बोलावं ना आपण. दादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम दादा सातत्यानं करत असतात. त्यामुळे आपण कोण आहोत, आपली क्षमता काय, आपली तेवढी क्षमता या नेत्याच्या आगेच बोलायची आहे का, या सगळ्याचा विचार करूनच त्यांनी आपली वक्तव्य करायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त काही मला बोलायचं नाही त्यांच्याबद्दल. आणि आता त्यांनी ही जी वक्तव्य आहे ती थांबवावी की ज्याच्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये एवढं वितुष्ट निर्माण होऊ नये ही भावना आमच्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे आहे.